आईला असा रे असा झाला ना. आगोटीला बोडी बेडून निघालं आहे ना. डोंगरच अगदी देवराई देवराई कॅम्पिंगला आम्ही इथं आलो आहोत. मी मुंबईवरून भोईवाडा परळवरून मी इथं आलेलो आहे आणि आमचे हे मित्र सर्व या मित्रांच्या आमचा गेट टुगेदर कार्यक्रम इथं ठरला होता आणि त्या अनुषंगानं या देवराई कॅम्पिंगचा अनुभव मला पाहायला मिळाला. अतिशय सुंदरच ठिकाण आहे. चारी बाजूला डोंगर आहेत, मस्तपैकी झाडी आहे आणि इथलं जेवण आणि इथली सोय, इथली जी सेवा आहे अतिशय उत्कृष्ट आहे. आता मी मुंबईला गेल्यानंतर माझ्या मित्रांना जरूर सांगेन की एक दिवसाची ट्रिप इकडे जरूर काढूया. धन्यवाद. अतिशय सुंदर असं हे दिसतंय. आम्हाला वाटतं हे पहलगामचं आहे किंवा काश्मीरचा भाग जाणवतोय. अशा सुंदर वातावरणामध्ये आज आम्हाला इथे चांगली सेवा घडवली आणि जेवण अतिशय उत्कृष्ट दिलेलं आहे आणि त्यांची सेवा अहोरात्र म्हणजे 24 तास चांगली सेवा करतात. धन्यवाद. मस्तच आहे. आणि जे मालक आहेत ना ते फार प्रेमळ आहे आणि त्यांच्यामुळं मी दुसरी माझी ट्रिप आहे. माझ्या 10वीच्या मित्रांसोबत मी एकदा आलो, आम्ही 2 दिवस राहिलो आणि त्याचा अनुभव मला फारच चांगला आला. म्हणून मी माझ्या ऑफिसच्या मित्रांना सांगितलं की आपण इकडेच जाऊया. सेवानिवृत्त माझे मित्र आहेत, त्यांना खादी ग्रामोद्योग मंडळाचे, त्यांना मी सांगितलं. मी 20 वर्ष नोकरी सोडून मला झाली तरी आमची अजून दोस्ती चालू आहे आणि मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की आपण तिथे जाऊया. आणि मला म्हात्रे साहेबांवरती मला दीपक म्हात्रे साहेब मला विश्वास होता की ती माझ्या मित्रांचा म्हणजे मी आणला म्हणून माझा भरोसा ते पूर्ण करते आणि त्यांनी तसं केलं. आणि माझ्या मित्रांना विचारलं तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला एकदम आम्हाला खूप आनंद झाला. तू आणलीस ना इकडे, आम्हाला खूप आनंद झाला. छान होतं. नमस्कार, दीपक म्हात्रे साहेब. अतिशय सुंदर आवडला आम्हाला. आम्ही यापूर्वी आता आमच्या मित्रांनी दळवी साहेबांनी सांगितलं की खरोखर 30 तारखेला बुकिंग केलं होतं. मीच तुम्हाला महाडवरून फोन केला होता. आम्ही समजा महाडवरून आलो. आम्ही महाड, पोलादपूर, अलिबाग, पेण आणि श्रीवर्धन आणि मुंबई इथून सगळे एकत्र आलोय. आमचे काही मित्र जे येणार होते त्यांचं थोडंसं प्रॉब्लेम काहीतरी नाही का, आता लग्न सरे असल्यामुळे थोडंसं आमचं हे टायमिंग पण चुकलं. तरी अतिशय सुंदर, एवढं आवडलं ना की आपण उगाच एवढे पैसे खर्च करून काश्मीरसारख्या ठिकाणी किंवा काय आत्ताच बघितलं आपण घटना घडतायत किंवा काय, तर आज आपल्या जवळच सगळं हे स्वर्ग सुंदर आहे, विश्व आहे आणि ते सोडून आपण भलतीकडेच जातोय. आता हे लक्षात नाही. पण आमचे मित्र दळवी यांनी सांगितलं तर मी तर म्हणे माझी फॅमिली, माझ्या मुली, जावई एक दिवस कुटुंब ट्रिप म्हणून ह्या ठिकाणी नक्कीच येऊ. तुमची सेवा आवडली, खूप धन्यवाद. नक्कीच. मी गीतानंद पाटील अलिबागहून आलोय. दीपक म्हात्रे यांच्या फार्म हाऊसवरती, देवराई फार्म हाऊसवरती बघून खूप आनंद वाटला. मनातली एक इच्छा होती कुठेतरी जंगलात चांगल्या ठिकाणी एक दिवस तरी हॉल्टला जावं आणि सुरक्षित ठिकाण असल्या कारणाने इथे हॉल्ट करायला खूप एकदम आनंद वाटणार आणि तिथलं निसर्ग सौंदर्य बघून खूप समाधान वाटलं. मनही हलकं झालं आणि फ्रेशही झालं.